बघ बघ माझ्याकडे. मी कळा सोसल्यात. 9 महिने पोटात सांभाळलंय त्याला. अरे त्याची नाळ कापली गेली त्या क्षणापासून आज जन्म बांधला गेलाय तो माझ्याशी. मी वाढवलंय त्याला. या कुशीत दूध पाजलंय मी त्याला. त्याच्या इवल्या इवल्या ओरखड्यांनी कितीदा तरी अंग शहारलंय माझं. वहिनी माझं ऐका तुम्ही. चल रे चल. हा कोड कुठला भाबटा तू. माझ्या मोहितला नाकारतोय. म्हणे ही डज नॉट एक्झिस्ट. जन्मलाच नाही म्हणे तो. अरे एका जन्मदात्या आईला तिच्या बाळाच्या जन्माचा पुरावा मागतोस तू. तू 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 जन्मलास याला काय पुरावा. अहो मी साक्षात तुमच्या समोर उभा आहे. हा नाही का पुरावा. तू इथं आहेस म्हणजे तू इथं नाहीच आहेस. हा वहिनी अहो पण मी स्वतःला बघू शकतो. मग माझा मोहितही स्वतःला बघू शकतो. पण तो मला दिसत नाही ना. अरे पण मला दिसतो ना. वहिनी काय लावलंय तुम्ही हे. तू काय लावलायस. अरे विद्वान माणसा एखाद्या माणसाचं असणं आणि नसणं म्हणजे तरी काय रे शेवटी. दुसऱ्याला ते जाणवणच ना. तू आहेस कारण ही अपर्णा म्हणते, सदाभाऊ म्हणतात, मी म्हणते तू आहेस म्हणून तू आहेस. समजा आत्ता या क्षणी आम्ही तिघांनी ठरवलं की तू नाहीस तर तुझ्या असण्याला काही अर्थ आहे का रे समीर. तसंच आमच्या या घरात आम्ही दोघेही म्हणजे 100% पॉप्युलेशन जेव्हा म्हणते की मोहित आहे तर तो असायलाच हवा नाही का. तो आहेच. तूही आहेस. अरे तू आहेस कारण तुझे कपडे आहेत, तुझे बूट आहेत, तुझ्या डायरीवर तुझं नाव आहे, तुझा एक वाढदिवस आहे. आमच्याही घरात बघ ना एकदा. बघ हे बघ बघ वहिनी. हे बघ हे बघ इकडे तू दाखवते तुला. ही त्याची बॅडमिंटनची रॅकेट. हे सगळे मोहितचे कपडे वाढत्या उंचीबरोबर आखूड होतात त्याला. आता या शुक्रवारी जाणार होता मी त्याला नवीन कपडे आणायला. अहो या शुक्रवारी जातोय ना आपण. कपडे आणतोय ना त्याला. हे तो आधी तुला पॅसेज मध्ये दाखवते. त्याचे कपडे वाळत घालते ना मी. दोरीवर टांगलेले असतात ना तिथे. हे बघ हे बघ आज सकाळी सगळे स्वच्छ धुतलेत. रोज धुते मी. हे बघ हे बघ हे बघ. हा त्याचा शर्ट, ही त्याची पॅन्ट आणि ही त्याची अंडर पॅन्ट. तुला माहितीये का दुसरीत असल्यापासून मी त्याला घालायची सवय केली. आता काय दाखवू तुला. हे बघ ही त्याची सायकल, त्याची फेवरेट एकदम. आणि हे सगळे त्याचे शूज. आणि हे पांढरे शूज आहेत ना हे त्याला त्याच्या आजोबांनी दिलेत. आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी. यांचे वडील कसले देत आहेत. हा हे बघ हे त्याचे सॉक्स काल रात्रीच धुतले होते. हे बघ अजून ओलेत. बघ बघ या सॉक्सला त्याच्या शरीराचा गंध आहे, त्याच्या कपड्याचा गंध आहे. रात्री खेळून दमून भागून येतो ना तेव्हा त्याच्या लाल तांबूस पडलेल्या चेहऱ्यावर घामाच्या ह्या अशा धारा वाहत असतात. आणि त्याचे पाय तर मला बघवतच नाहीत. डोपरापासून हे खालपर्यंत धुळीनं वाकलेले आणि गुडघ्यावर हमखास एक ओली जखम. चल त्याची रूम दाखवते. ये हे बघ त्याला आवडते सगळ्या गोष्टी तो अशा लावून ठेवतो. हे बघ हे बघ हे त्याचं दप्तर, हे त्याचं स्केचबुक, या सगळ्या त्याच्या वह्या. हे बघ या वहीवर नाव आहे ना त्याचं. हे त्याच्या अक्षराला हसू नको बरं का. या बाबतीत नेमकं कार्ट बापावरती गेलेलं आहे. ये तुला आणि काय काय दाखवते. हे बघ अरे ही बघ ही बघ ही बघ ही बघ ही त्याची टेबल टेनिसची बॅट. अरे ही तर तुम्हीच त्याला दिलीत ना डॉक्टर. हा नसलेल्या माणसाला अशी गिफ्ट द्यायला तुम्ही काय मूर्खात का डॉक्टर. नाही मूर्ख तुम्ही नाही डॉक्टर. मूर्ख आहेत मोहितला नाही म्हणणारे. अरे मी पाहिलंच नाही तुला मोहित. ये अरे लाजू नको रे. लाजतोय तुम्हाला. अरे हे काय इंजेक्शन देणारे डॉक्टर नाहीयेत. हे शहाण्याला वेडं करणारे डॉक्टर आहेत. तू शहाणा आहेस का नाही ना. ये सॉरी हा डॉक्टर जरा जोक केला. काय तो इंजेक्शनला घाबरतो. अरे आलास डॉक्टरांच्या पाया पड. ये हसलात ना. अहो मोहित आहे कुठे. कॅम्पला नाही का गेला सकाळी. हे असे फसवले जातो आपण. आणि मग खरं काय खोटं काय काहीच कळत नाही. काल रात्री लाईट आल्यावर उजेडात काहीतरी दिसल्याचं म्हणालास ना तू समीर. त्या उजेडात तुला जे दिसलं त्यापेक्षा त्या अंधारातलं खरं नव्हतं कशावरून. तो अंधारच होता खरा. हे बघ मोहित आहे.
मोहित आहे, तू पाहिलास त्याला, पाहिलास तू? अरे अरे उंदरा मांजरांना सुद्धा होतात रे पिलं भसा भसा. मला का नाही असणार एक साधं मूल? आणि अरे मूल म्हणजे तरी काय? हा हा घरभर अस्ताव्यस्त पसरलेला एक गोड पसारा है ना, एक फाइनली डिसऑर्गनाइज्ड होम. खबरदार खबरदार, हा पसारा माझ्यापासून हिसकावून घेतलास तर. शालू, तू काय बोलतो रे? शालू, ऐक माझं, शालू, माझा मोहित बस. नाही म्हणतो. शालू. तुझे राख रांगोळी होईल. शालू, आता- ठीक आहे. आता तू- आईचा तळतळ आहे, लक्षात ठेव. सदाभाऊ. माझ्या मोहितला सदाभाऊ, सॉरी समीर, मला वाटतं आता तू हे प्रयत्न सोडून द्यावेस. मला माहिती आहे शालूकडे तू या क्षणी फक्त एक पेशंट म्हणून बघतोस. शालूच कशाला, तुझ्या दृष्टीने मी एक पेशंटच आहे. सदाभाऊ असं नाहीये, मी फक्त. एक मिनिट, मला सांग तू समीर, शालूवर उपचार करून तू नेमकं काय साधणार आहेस? 14 वर्षात तिने जे झोपेचं सोंग घेतलंय त्यातनं जागा करून तू तिला पुढे कसा जगवणार आहेस? अरे तिला हवा होता आमच्या हाडामासाचा, आमच्या रक्ताचा एक गोळा. कसाही चालला असता तिला, पण घर सुनच राहिलं नाही. पण म्हणून मी तिला कधीच घालून पडून बोललो नाही. घरचे बोलायचे, घर सोडलं. मित्र बोलायचे, मित्र तोडले. आजूबाजूचे बोलायचे तर वस्ती सोडली आणि शहरापासून दूर दऱ्याखोऱ्यात वसलेल्या या रिसॉर्टला आपलं जग मानलं. गुम्मा एकाकी बनत गेलो. आधी मी तुला खूप समजावलं. अगं आपण कमी प्रयत्न केलेत का? किती डॉक्टर्सकडे जाऊन आलो. हे बघ शालू, तू अशी डेस्परेट होऊ नकोस. मी चौकशी केली एका अडॉप्शन सेंटरची, आपण दत्तक घेऊ मूल. नाही, शेवटी आपलं ते आपलंच. लोकांना 15-15 वर्षांनी मुलं होतात. आपल्या लग्नाला तर 10 वर्ष सुद्धा नाही झाली. मी नाही अजून आशा सोडलेली. आणि खरं सांगू का, आजच मला एक्सपर्ट डॉक्टरचा रेफरन्स मिळालाय. या मंगळवारची अपॉइंटमेंट दिली आहे त्यांनी. हे बघा, आपण जाऊया. हां, हे बघा, ही जी ट्यूब आहे ना, हिला फॅलोपियन ट्यूब म्हणतात. मूल होण्याच्या प्रोसेसमध्ये ही ट्यूब खूपच इम्पॉर्टंट रोल प्ले करते. मिसेस पाठक, तुमच्या केसमध्ये ही ट्यूबच ब्लॉक आहे. हेच तुम्हाला मूल न होण्यामागचं मूळ कारण आहे. सॉरी, पण तुम्हाला कधीही मूल होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती तुम्ही आता स्वीकारा. तिच्यात दोष कुठे आहे तो डॉक्टरांनी नेमका दाखवला. तिलाही तो कळला, अगदी आतून कळला. अपमानानं गोरीमोरी झाली, ती पार बिथरली. बाळाच्या इच्छेनं कळवळून निघाली. दवाखान्यातून घरी आली ती मोहितला घेऊनच. शोनक गाई करणार का तू? कोणाचे मोठे मोठे डोळे, हशा हशा हशा, आले गोडांबा. काय चाललंय शालू? हा, बघा ना कसा दिसतोय गोड. कोण दिसतोय गोड? अहो मोहित. कुठे आहे मोहित? हा बघा, हे बघ बाबा आलेत. बघ बघ बाबांकडे बघा. घ्या ना, बघा ना, तो बघेल तुमच्याकडे. बघा बघा, आले बाबा आलेत. हो, असं काय करताय? अहो, असं काय करताय तुम्ही?